हॅलो फ्रेंड्स, सर्वांचे स्वागत आहे आपल्या केपी फार्मा यूट्यूब पेजवर. आणि आजचा आपला टॉपिक आहे ड्रग्ज ॲक्टिंग ऑन ब्लड अँड ब्लड फॉर्मिंग ऑर्गन. यामध्ये आपल्याला ब्लडची डेफिनेशन्स आणि क्लासिफिकेशन्स बघायचं आहे. तर फर्स्ट ब्लड. आता ब्लड हे सगळ्यांना वेल नोन आहे. ब्लड काय आहे? इट इज द फ्लुइड ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू सर्क्युलेटिंग whole body and transport oxygen, hormones and nutrients. ब्लडचा जो pH आहे, ब्लडचा pH आहे 7.4, म्हणजेच स्लाइटली बेसिक. आणि ब्लडचा जो कलर आहे तो डिपेंड आहे हिमोग्लोबिनच्या रेंजवरती. ब्लडचा कलर डिपेंड आहे. ॲज वेल ॲज जर ब्लडचा कलर सपोज ब्राईट रेड असेल तर त्याला आपण ऑक्सिजनेटेड ब्लड असं म्हणतो, बिकॉज ब्लड काय ट्रान्सपोर्ट करतात तर ऑक्सिजन. आणि जर ब्लडचा कलर हा जर डार्क रेड असेल तर त्याला म्हणणार डिऑक्सिजनेटेड ब्लड. सिंपल आहे. ब्लड काय आहे? ब्लड इट इज द फ्लुइड ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू, सर्क्युलेट होणार होल बॉडीमध्ये. ॲज वेल ॲज ब्लड काय ट्रान्सपोर्ट करतात तर ऑक्सिजन्स, हार्मोन्स आणि न्यूट्रिएंट्स. ब्लडचा जो pH आहे तो आहे 7.4, म्हणजे स्लाइटली बेसिक इन नेचर. आणि जो कलर आहे तर तो डिपेंड आहे हिमोग्लोबिनच्या रेंजवरती. त्यानंतरनं जर सपोज ब्लडचा कलर डार्क रेड असेल तर त्याला आपण ऑक्सिजनेटेड ब्लड असं म्हणतो, आणि जर डार्क रेड असेल तर त्याला डिऑक्सिजनेटेड ब्लड असं म्हणतो. आता डिफाईन बघू आपण. सिंपल आहे. ब्लड इज अ फ्लुइड ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू दॅट ट्रान्सपोर्ट ऑक्सिजन, न्यूट्रिएंट्स अँड ग्रोथ फॅक्टर टू द बॉडी. ग्रोथ फॅक्टर म्हणजेच हार्मोन्स. नेक्स्ट आहे हिमॅटेनिक एजंट्स. आता हिम म्हणजे ब्लड, आणि हिमॅटेनिक एजंट्समध्ये आयन जो आहे तर तो हिमॅटेनिक एजंट्स आहे. यामध्ये काय होणार? आयन हा ब्लडमध्ये प्रेझेंट असतो, आणि जर ब्लडमध्ये आयनची डेफिशियन्सी झाली तर त्या केसेसमध्ये हिमॅटेनिक एजंट्स प्रोव्हाइड केले जातात. म्हणजे आयन जो आहे, जर ब्लडमध्ये आयन डेफिशियन्सी झालेली आहे तर त्या केसेसमध्ये हिमॅटेनिक एजंट्स दिले जातात. म्हणजे आयनची सप्लिमेंट्स प्रोव्हाइड केली जाते. ॲज वेल ॲज आयनचा रोलच काय तर प्रोडक्शन्स ऑफ RBC अँड हिमोग्लोबिन. सिंपल आहे. हिमॅटेनिक एजंट्स, हिम म्हणजे ब्लड. हिमॅटेनिक एजंट्समध्ये आयन जो आहे ह्याची सप्लिमेंट प्रोव्हाइड केली जाते ब्लडमध्ये. जर ब्लडमध्ये आयनची डेफिशियन्सी असेल तर त्या केसेसमध्ये आयन सप्लिमेंट्स प्रोव्हाइड केली जाते, आणि आयनचा रोल आहे प्रोडक्शन्स ऑफ RBC अँड हिमोग्लोबिन. तर डिफाईन बघू. इट इज द आयन सप्लिमेंट्स विच आर यूज टू ट्रीट लो ब्लड लेवल ऑफ आयन. नेक्स्ट आहे डेफिशियन्सी डिसीज. जर ब्लडची डेफिशियन्सी झालेली असेल तर त्यामध्ये ॲनेमिया हा डिसीज होतो. आपण हा सुद्धा जो आहे ॲनेमिया हा सुद्धा ब्रीफली बघणार आहे. नेक्स्ट देन आहे क्लासिफिकेशन्स. आता ब्लडचे जे क्लासिफिकेशन्स आहे सिंपल आहे. फर्स्ट आहे आयन. आयनमध्ये 2 क्लास आहेत, त्याचे सब क्लास. एक आहे ओरल आणि सेकंड वन आहे पॅरेंटल. आता ओरल म्हणजे काय? जे की आपण ओरली ॲडमिनिस्टर करणारे ड्रग. यामध्ये आपल्याला फर्स्ट पास मेटाबॉलिझम भेटणार. आणि पॅरेंटल आयन म्हणजे काय? जे की आपण इंजेक्शन्स किंवा IV रूटनी मेडिसिन्स ॲडमिनिस्टर करणार. नेक्स्ट आहे मॅच्युरेशन फॅक्टर्स, आणि थर्ड वन आहे ॲडज्युवेंट हिमॅटेनिक्स. आता वन बाय वन बघू. आयनमध्ये फर्स्ट आहे ओरल आयन. याचे एक्झाम्पल्स आहेत फेरस सल्फेट, फेरस फ्युमॅरेट अँड कार्बोनिल आयन. देन आहे पॅरेंटल आयन. याचे एक्झाम्पल्स आहेत आयन डेक्स्ट्रान, फेरस सुक्रोज आणि सिट्रिक ॲसिड. नेक्स्ट आहे मॅच्युरेशन फॅक्टर्स. तर यामध्ये विटॅमिन्स आहेत. आता लास्ट लेक्चरमध्ये आपण विटॅमिन्स हा टॉपिक बघितला. त्यामध्ये आपण विटॅमिन्सचे केमिकल्स नेम ॲज वेल ॲज डेफिशियन्सी डिसीज बघितले होते प्रत्येकाचे. जर प्रत्येकाने म्हणजे जर लक्षात आलं असेल तुमच्या, तर तुम्हाला हे विटॅमिन B12 आणि फॉलिक ॲसिड्स ह्याचे केमिकल्स नेमसुद्धा लगेच लक्षात येतील. तर मॅच्युरेशन फॅक्टर्समध्ये विटॅमिन्स आहे. विटॅमिन B12 म्हणजे सायनोकोबालामाइन,
आणि फॉलिक ॲसिड्स म्हणजे विटॅमिन B9. देन आहे ॲडज्युएंट हिमॅटेनिक्स. ॲडज्युएंट हिमॅटेनिक्स म्हणजे काय, जे की प्रायमरी ट्रीटमेंट प्रोव्हाइड केली जाते त्याला आपण म्हणणार ॲडज्युएंट हिमॅटेनिक्स. यामध्ये आहे कॉपर, त्यानंतर पायरोडॉक्झिन्स म्हणजेच विटॅमिन B6 आणि रायबोफ्लेविन म्हणजेच विटॅमिन B2. सिम्पल आहे. ब्लडची डेफिनेशन्स आणि क्लासिफिकेशन्समध्ये जर कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. तसेच जर पेजवरती नवीन असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजे असेच तुम्हाला फार्मसी रिलेटेडची इझी व्हिडिओज येत जातील. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे, आता ब्लडची डेफिनेशन्स, क्लासिफिकेशन्स आपण बघितलं. नेक्स्ट पार्टमध्ये आपल्याला कंपोजिशन्स ऑफ ब्लड हा पॉईंट बघायचा आहे. तर यामध्ये जर डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. थँक्यू.